आणि आता पाहूयात इतर महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट 50च्या माध्यमातून। ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांचा राडा, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसे आमने सामने, मनसेची उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक, ठाकरे गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांकडून मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड। ठाण्यातील राड्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना फोन, व्हिडिओ कॉलद्वारे राज ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद। ठाण्यात जे झालं ते ठाकरे गटाला मनसेकडून उत्तर, राजसाहेबांच्या नादी लागू नका, आज गाड्यांपर्यंत आलो, उद्या घरापर्यंत येऊ, मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा। राज ठाकरेंसोबत काल जी क्रिया झाली त्यावर ही प्रतिक्रिया आहे, तुम्ही अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या ठाण्यात मनसेचा राडा का, स्वतःच्या एरियात कुत्रेही वाघ बनतात, हल्ल्यावरून सुषमा अंधारेंची टीका, तर ही क्रियेला प्रतिक्रिया असल्याचं संदीप देशपांडेंचं उत्तर। राज ठाकरेंच्याही ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं, ॲक्शनला रिॲक्शन असतेच, मात्र कुठल्याही आंदोलनाचं समर्थन करणार नाही, ठाण्यातील मनसैनिकांच्या राड्यावर शिंदेंची प्रतिक्रिया। आता जे घडतंय ते महाराष्ट्रात आधी कधीच घडलं नव्हतं, पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या चुका थांबवल्या पाहिजे, उद्धव आणि राज ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया। ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काढलेले बॅनर अज्ञातांनी पुन्हा लावले, बॅनरवर ठाकरे, पवार, राहुल आणि सोनिया गांधींची व्यंगचित्र। ठाण्यात मनसे कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त, कालच्या मनसे आणि ठाकरे गटाच्या राड्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ। माझी संपत्ती अमाप नाही, पण अजितदादांपेक्षा 1000 पट कमी, 17 तारखेला 3 वर्षाच्या ITR रिटर्न्सच्या कॉपी घेऊन येते, अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे, दमानी यांचं अजित पवारांच्या चर्चेचं खुलं आव्हान। दमानी यांनी स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत सांगावा, राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचा अंजली दमानी यांवर निशाणा। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचा अदानी ऑफशोअर संस्थेशी हिस्सा, म्हणून अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात कारवाई नाही, हिंडेनबर्गच्या नवीन अहवालात माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी, अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी खासदार शाहू महाराज छत्रपतींचा पुढाकार, आज सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहात बोलावली सर्वपक्षीय बैठक। शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सकाळी 11 वाजता बार्शीत तर दुपारी 2 वाजता वडाळा उत्तर सोलापूर तालुक्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। दिल्लीतून गुबुगुबू वाजलं की महाराष्ट्रातले नंदीबैल डोलतात, अमोल कोल्हेंची राज्य सरकारवर टीका, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान जगवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा असल्याची कोल्हेंची प्रतिक्रिया। अकोल्यात आज भाजपची जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक, फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार। नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज बैठक, काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, थोरातांच्या उपस्थितीत बैठक होणार। पुण्यात आज मराठा आरक्षणासाठी शांतता फेरीचं आयोजन, मनोज जरांगेंच्या उपस्थितीत काढण्यात येणार फेरी, शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार।